छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं बैलगाडी आंदोलन सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते रशीद मामूंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जात आहे। मनपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बैलगाडी मोर्चा अडवण्यात आलेला आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून इंधन टंचाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आपण बघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधले गटनेते रशीद मामूंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। मनपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। रशीद मामू यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा सुरू आहे। आपल्या प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या मोर्चेकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि हा मोर्चा का अडवण्यात आलाय? आता आपण पाहतोय की मोर्चा हा अडवण्यात आलेला होता, मात्र आता नगरसेवक खाली उतरलेले आहेत। त्यांना कुठलाही प्रवेश बैलगाडीला महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर या ठिकाणी देण्यात आलेला नाही आणि आता हे सगळे नगरसेवक खाली उतरलेले आहेत। पोलिसांनी भूमिका घेतली होती, तुम्ही भूमिका घेतली की त्यांना आतमध्ये जाऊ देणार? आतमध्ये कसं जाणार? आता ते काय परवानगी नाही, कुठलं काय नाही, असं थोडीच असतंय की रुटीन तोडून हे करणार। त्याच्यामुळे त्यांना बाहेर थांबवून हे केलंय। परवानगी घेतली होती अशा प्रकारे? नाही, असली नाही घेतलेली त्यांनी। त्यामुळे तुम्ही अडवलंय? हा असं हे नाहीच ना, मध्ये जायचं बैलगाडींचा काही संबंधच येत नाही म्हणून थांबवलंय। कुठल्याही प्रकारची परवानगी त्यांना देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो अडवण्यात आल्याचं सांगितलेलं आहे आणि आपल्यासोबत काही नगरसेवक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। मामू, मला सांगा की तुम्हाला आता तुम्ही खाली उतरलाय, तुमची भूमिका आतमध्ये गाड्या घेऊन जायची होती? नाही, ते पीआय आणि पीआयने समजा सांगितलं की लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होऊ शकत, तुम्ही घेऊन गेला तर दुसरे, त्यासाठी आम्ही घेतला। आम्ही नाही घेऊन जाणार आहे, मी लॉ अँड ऑर्डर सपोर्ट करणार। मला एक सांगा की तुम्ही आंदोलन केलं, त्याची भूमिका का नाही, ते सांगितलं की पेट्रोल नाही घ्या, पेट्रोल जर महंगा झालेला आहे आणि त्याने सोना नको, खरेदी आहे नको, त्यांचे पाबंदी लावली आमच्यावर। आपण पाहतोय की महानगरपालिकेत आणखीन एक नगरसेवक आलेत, हे MIMचे या ठिकाणी नगरसेवक आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत। पुन्हा तुम्ही सायकलवर आलाय। जैसा आपने मोदी जी ने आह्वान किया है कि ईंधन की बचत की जाए, रिसोर्सेज की बचत की जाए, तो उसी को हम लोग जो है तो प्राधान्य देते हुए साइकिल के ऊपर आ रहे हैं। मगर हम लोग तो साइकिल के ऊपर आ रहे हैं, मगर हमारे चेयरमैन साहब, महापौर साहब क्या कर रहे हैं, तो ईवी की कारें खरीद रहे हैं। 2-2 करोड़ की जो है तो नई 5 कारें आणि उद्धव ठाकरे पक्षाने ठरवून आंदोलन केलं की तुम्ही नाही, त्यांच्या आमच्या काय ते वेगळं करत आहे, आम्ही वेगळं करत आहे। ते फक्त 6 नगरसेवक आहे, आमच्या सोबत 36 नगरसेवक आहे। तुम्ही ज्या सायकल दिलेल्या होत्या नाही, आम्ही जे सायकल भेट दिले होते ते सायकल ते वापरत नाही ना। आम्ही त्याला सांगत आहे की साहेब तुम्ही हे सायकल वापर करा, त्याचा वापर करा, ते त्याचा वापर करत नाही। मोदीजीचे आव्हानाला बीजेपीचे नगरसेवक प्रतिसाद देत नाही ना। पाहतोय की हे पण 2 नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, मात्र काही नगरसेवक आपण पाहतोय की आता आणखीन एक गाडी आहे, गटनेत्याची गाडी आहे महानगरपालिका, हे देखील या ठिकाणी गाड्या घेऊन आता पोहोचलेले आहेत। म्हणजे काही नगरसेवक हे बैलगाडीत आलेत, काही EV मध्ये या ठिकाणी आलेले आहेत, तर काही नगरसेवक जर आपण पाहिलं तर मोठ्या गाड्यामध्ये देखील या ठिकाणी आलेत। म्हणजे महापालिकेसमोरचं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। मला सांगा की तुम्ही सगळे EVत आलाय, कोणी बैलगाडीत आलाय, तुम्ही मात्र मोठ्या गाड्यात आलाय? नाही, मोठ्या गाड्यात आलाय, म्हणजे इंधन भेटतं तेव्हापर्यंत आम्ही गाड्यात येणारच आहे, मोदी साहेबांनी सांगितलं। परंतु आज आम्हाला इंधनची कमी नाहीत, सर्व पंपवाले आणि मॅनेजर म्हणताय की आम्हाला इंधनची कमी नाही, म्हणून आम्ही गाडीमध्ये येतो साहेब। आपण पाहतो की वंचितचे गटनेता आहेत, वंचित बहुजन आघाडीचे, त्यांना मात्र या ठिकाणी इंधन असल्याचं ते म्हणतात। मात्र संभाजीनगरच्या महानगरपालिकेसमोर सत्ताधारी पक्षातले आणि विरोधक या ठिकाणी एकत्र आले, म्हणजे काही गाड्याने तर काही बैलगाड्याने, तर काही दुचाकीवर, तर काही सायकलवर देखील आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच हे अभूतपूर्व असं दृश्य आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेच्या समोर पाहायला मिळत आहे। काही नगरसेवक हे आंदोलन करत बैलगाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या आवारात आता दाखल होतात आणि काही दुसरे जे विरोधातले नगरसेवक आहेत ते देखील आता दाखल होत आहेत। काही जण EVचा वापर करतात, तर काही जण
इंधन द्वारे चालणाऱ्या गाड्यांद्वारे आता महापालिकेमध्ये दाखल होतात। कृष्णा, या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।